नमस्कार. आज आपण बर्गर तयार करूया. त्यासाठी तयारी करूया. 1 वाटी पोहे घेतलेत. हे आपण नुसते पाण्यात निथळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला आलू टिक्की बनवायची आहे. त्यासाठी याचा उपयोग करायचा आहे. हे पोहे पूर्णपणे पाण्यात भिजवायचे नाही आहेत. असे थोडेसे कोरडेच ठेवायचे आहेत. आता पॅन गरम करूया. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की 4 बारीक चिरलेले कांदे टाकूया. कांदा पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे. दोन चमचे बारीक चिरलेले लसूण आहे ते टाकूया. आता कांदा आणि लसूण परतवून झालं की त्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे टाकायचं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकूया. दोन चमचे लाल तिखट, आता यात आपण वाफवलेले मक्याचे दाणे आणि एकदम बारीक चिरलेला गाजर भरपूर बारीक चिरून घेतलेला आहे. तो मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करून आपल्याला शिजवलेले 3 बटाटे आहेत ते किसून टाकायचे आहेत. आणि मगासचे आपण जे पोहे निथळत ठेवलेले ते थोडे थोडे यात टाकून घेऊया. या पोह्यांचा उपयोग आपल्याला भाजीला जर पाणी सुटलं तर त्याच्यासाठी उपयोग होतो. नवीन बटाटे असतात त्यांना पाणी सुटतं, मग भाजी आपली ओलसर होते. म्हणून पोहे टाकले की भाजी मस्तपैकी घट्ट आणि बाइंडिंग छान येतं त्याला. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या गोल आकारात असं टिक्की तयार करून घ्यायची आहे. आता आपण ब्रेड क्रम्स तयार करूया. मिक्सरमध्ये ब्रेड टाकून 4 ते 5 ब्रेड टाकायचे आणि ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे. आता स्लरी बनवायची आहे. त्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, थोडंसं मीठ, थोडासा मसाला, अर्धा चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण हे बॅटर तयार करायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पातळ झालं तर टिक्कीला आपल्या ते चिकटणार नाही नंतर ब्रेड क्रम्स. असं मीडियम ह्याच्यामध्येच आपण तयार करून घ्यायचं आहे. पातळ वाटलं तर थोडं परत कॉर्नफ्लॉवर असं घालून घ्या. आणि अलगदपणे आता ही टिक्की त्या बॅटरमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित असं गोलाकार अलगद हाताने. आणि तळताना पण आपण सावधगिरी बाळगायची आहे. मस्त क्रंची आपली आलू टिक्की तयार झाली आहे.
आता हे कांदा आणि टमॅटो घेतले, त्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया, त्याला अजून छान चव येते. आणि हा बर्गर घेतला आहे. आता बर्गरला पहिल्यांदा टमॅटो सॉस आणि तंदुरी मेयोनीज हे दोन्ही लावून घेऊया. आणि आता टमॅटो, कांदा आणि आलू टिक्की आता ठेवूया. ते मी कोबीचं पान घेतलंय, चीज स्लाइस आणि आपला बर्गर आता रेडी झालाय. नक्की करून पहा आणि सबस्क्राईब करा.